बोलले होते ना मग अशी ते शिनानीचे प्रकल्प असतात ते इकडे असतात, ह्या जागी असतात ते प्रकल्प आणण्याच्या बाद. इथे खाली दगड कोसळले आहेत ना, त्या दगडांमध्ये ना बेळा करून ना कुर्ले लावतात. दोनावळा साईटिक फवारणी चालू आहे, त्या साईटिक पण फवारणी चालू असा आणि त्या साईटिक पण खाली. या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो. आता मी चाललोय बागेमध्ये, म्हणजे आमच्याकडे एका आड म्हटलं जातं कलमाची बाग असते डोंगर हापूस त्याची, त्या बागेमध्ये चाललोय मी आज आहे. आणि व्ह्यू पण मस्त, जवळजवळ आता 9:30-10 वाजतील आणि पाणी आहे बघा एवढासा भरला. सुकताचा पाणी, जास्त सुकत नाही पाणी, कमीच सुकता, अर्ध्या जाता आणि परत वर येता. एक आमच्याकडे भांगवणे पाणी म्हटलं जातं. आणि हे आपल्याकडे चिपी यो प्रकल्पाकडे शिनाण्यांचो अजून झालो नाही हा, म्हणजे आता होईत काय का प्रकल्प नवीन तयार केलेले असतात वरती. याकडे शाळेखाली असतात खोल पाण्यामध्ये ना, तिकडे चाळीमध्ये तिकडे शिनाण्यांचा प्रकल्प केला जाता. ग्रीन मसल्स आरशाचे 2 होडी आहे, इकडे सचिन काकांची होडी. आता आपल्या बांधार जाऊचा असा, निघूया आपण. आता जे डुक्कर असतात ना, रान डुक्कर, त्यांनी या कसा केल्याने बघा खनन ठेवल्याने याकडे, हे रात्रीच्या इकडे येतात, हे पाणी गावताना नेमका, त्यामुळे ते हय येतात आणि मस्त खनन ठेवलेलं असतात त्यांनी. इथे खाली दगड कोसळले आहेत ना, त्या दगडांमध्ये ना बेळा करून ना कुर्ले लावतात. चांगले मोठे मोठे कुर्ले या दगडांमध्ये असतात. रात्री जेव्हा पाणी भरतला ना तेव्हा ते सगळे वरती येतात. बागेमध्ये जाऊ ना, तिकडनं एक शाळेकडनं एक वाटा आणि इकडून एक वाट असा. आपण आता ह्या वाटेने जाऊया. इकडे ना डोरो असा एक, ढोरा बिरा पाणी पिते त्याच्यातला. आणि इकडे पण एक डोरो होतो, त्याच्यातला आम्ही पाणी कलमा शिपाकने घेऊन जायचो, पण आता सगळा ना उजला सगळा. आमच्या बाजूक तो निखिल रावताना भाव, शेवटी तो मांगर. तो मांगर आहे ना खूप जुनो असा, म्हणजे त्यांच्या आजोबांच्या काळातलो नाही असा. आमच्या बागेतील लव अजून तर काय कलमा एवढी मोहरक नाही आहेत, हळूहळू मोहरतो. जवळजवळ 2 वर्ष अगोदर ना आम्ही चुरून लावलं होतं ना, ते झालेले मोठे. आणि काय काय चुरून ना डुकरांनी खाल्यानी, ते सोळू असं ना डुकरा तो पुढचं, त्याने जे खणतात आणि चुरून खातात. खणल्याने त्याकडे अर्धे चुरून गावले, अर्धे चुरून खाऊन ठेवल्यानी. आणि काय काय ठिकाणी चुरणाचे मुंडळे असतात ना ते पुरलं आणि इकडे चुरून लावलं. त्या वर तिकडे ना ते मंथन त्याच्या बागेत फवारणी करता, तिकडे जाऊन बघूया फवारणी कशी चालली आहे ती. इकडे फवारणी चालू आहे, मशीन मंथनची कलमाई, मंथन तिकडे वरती असा. दोनावळा साईटिक फवारणी चालू आहे, त्या साईटिक पण फवारणी चालू असा आणि त्या साईटिक पण खाली. वरच्या साईटिक गौरव असा आणि खालच्या साईटिक काका होत. मंथन सप्लायर.
कल्टारचे आंबे म्हणतात का संपर्क साधा नॅचरली. तरी 7-8 फवारणी हो काय ना रे. आमचे 12 होतात जास्तीत जास्त. 12 फवारणी होतात. डुक्कर रात्रीचे येतात काय रे. डुक्कर येतात ना रात्रीचे. 5-20 लावू गय. अशी आंब्यांका फवारणी केली जाता काय रे म्हणतात. फवारणी मजबूत हवी तरच आंबे मजबूत येतले. आता आपण येताना त्या वाटेने लावतो कडनं असे त्या वाटेने लाव. जाताना आपण त्या शाळेकडनं जाऊया. तर बघूया तिकडचं वातावरण कसं आता शाळेकडला. जेवढं डोंगराचा भाग असा ना प्रत्येकाच्या वाटणेक ते कलमा इलेली असत. स्टेप बाय स्टेप अशी कोपऱ्या आधी शेती व्हायची इकडे. पण आता जुन्या काळात म्हणजे जवळजवळ आजोबांच्या काळात अशी इकडे कोपरे होते आणि त्याच्यावर ते शेती करायचे. पण आता इकडे कलमा लावल्याने आपण आपल्या शाळेकडे गेलो. मराठी शाळा जवळजवळ 1ली ते 4थी मी ह्या शाळेत शिकलोय. आपण आता खाली येलो आहे ना शाळेकडे. आणि पाणी पण एवढा भरूक नाही कमीचा. नंतर बोलले होते ना मग अशी ते शिनाने जे प्रकल्प असतात ते इकडे असतात. ह्या जागी असतात ते प्रकल्पांच्या बाजूक असतात. ते आता काय प्रकल्पांका कलर ब्लर काढतो ना काय असे गंजले आहेत आणि खराब झाले आहेत खाऱ्या पाण्यामुळे. त्यामुळे ते कडे आणलेले असतात. आता पण असा जास्त ऊन पण पडला नाही. आता जवळजवळ 12 वाजता दिलेले असत. आणि आता आपण घरी जातो. तर मित्रांनो ह्यो आजचो ओव्हरऑल व्हिडिओ तुमका कसो वाटलो तुमका कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. आणखी कोणते तुमका व्हिडिओ बघूक आवडतील ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.